मित्रांनो, तुमचा एकही मिनिटाचा वेळ न घेता तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट हा द्यायचा आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हा अपडेट येत आहे. हा तुमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपला बांधकाम कामगार मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, आता अर्ज करण्याची पद्धत आणि रिन्युअल करण्याची पद्धती बदललेली आहे. तुमच्याकडे जर कार्ड असेल बांधकाम कामगारचं, त्या कार्डामार्फत तुम्ही पेटी किंवा तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याची आता प्रोसेस बदलली. त्या प्रोसेसचं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी बांधकाम कामगारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला एक आदेश पाहायला मिळतो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप वाचून दाखवतो आणि समजून सांगतो नेमकं त्या आदेशाचं म्हणणं म्हणजे काय आहे. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी लाभार्थीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडायची लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेनुसार मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहणे. आपले ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. मित्रांनो, आता जे 5 फेब्रुवारी केलेली आहे, 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी जी बदल झालेली आहे, म्हणजे पहिले जो बदल होता तो आपल्याला जो अर्ज करण्याची पद्धत होती ते तुम्हाला तिथं सुविधा केंद्रावरती जावं लागत होतं, पण आता ती पद्धत चेंज झाली. तुम्ही तुमच्या लॅपटॉप डेस्कटॉप घरी बसून तुमचा अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अर्ज करायचा आहे. अर्ज करून तुम्हाला तिथे एक जे अपॉइंटमेंटचं जे ऑप्शन आहे अपॉइंटमेंट डेट ते चूज करायचं आहे. ते चूज केल्यावरती तुम्हाला तुमच्या सोयीची तारीख निवडायची आणि तुमचं सोयीचं सुविधा केंद्र जवळचं जे सुविधा केंद्र असेल तालुक्यावर जिल्ह्यावरती त्या ऍड्रेस वगैरे दाखवला जाईल ते चूज करायचं आहे. आणि तुमचं जे तुम्ही अर्ज करताना जो डॉक्युमेंट लावला असेल, जर तुमचा 90 दिवसाचा कामाचा दाखला असेल, तुमचा आधार कार्ड असेल, तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल, हे सर्व काही सोबत घेऊन जायचं आहे ओरिजिनल. तिथे तुमची कागदपत्राची पडताळणी होईल. जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट ठरलेल्या तारखेनुसार घेऊन नाही गेले तर अर्ज तुमचा हा नामंजूर करण्यात येईल, असं इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत. आता जागा व तारीख कशी निवडायची हे पहा. ज्या लोकांनी IWBMC प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदर तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर निवडून रद्द झालेला चेंज अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करून सिस्टीम तुम्हाला नवीन नोंदणी क्रमांक विचारेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे. जर तुम्ही 5 फेब्रुवारी पहिले केलं असेल आणि जर तुम्ही तारीख सुद्धा निवडून गेली असेल तुम्हाला ती तारीख रद्द करण्यात येईल आणि ते तुम्हाला नवीन करावं लागणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा.